छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज जिंतूर तालुक्यातील कौसळी येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये एक अश्वरूढ कलाकृती साकारण्यात आलेली आहे। तर जे कलाकृती साकारली ते चित्रकार, सुप्रसिद्ध चित्रकार आज आपल्यासोबत आहेत, ज्ञानेश्वर बर्वे। त्यांच्याशी थोडक्यात संवाद साधूया। सर, काय सांगाल, हे कलाकृती तुम्ही साकारली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तुम्हाला कसा परिश्रम घ्यावा लागेल? छत्रपती शिवाजी महाराजांच्या 396व्या जयंतीनिमित्त आम्ही हा आगळा वेगळा नेत्रदीपक उपक्रम हाती घेतला होता। हा उपक्रम आम्हाला साजरा करण्यासाठी बराच परिश्रम करावा लागला। आमच्या शाळेमध्ये जवळपास 80 कार्डशीट होते, तर अजून आम्हाला 400 कार्डशीट लागणार होते, म्हणजे जवळपास 396 कार्डशीटचं आम्ही ही प्रतिकृती साकारलेली आहे। त्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक सन्मान्य वाडिये सर, गाजरे मॅडम यांनी अनेक जिल्हा परिषद शाळांना फोन करून हे कार्डबोर्ड उपस्थित केले, मागवून घेतले आणि बऱ्याच इतरही जिल्हा परिषद शाळेने आम्हाला कार्डबोर्ड दिले। त्यामुळे ही महाराजांची प्रतिकृती आम्ही साकारू शकलो। ही महाराजांची प्रतिकृती साकारण्यासाठी गेल्या आठवडाभरापासून आम्ही परिश्रम घेत होतो आणि आठवडाभरामध्ये आम्ही संपूर्ण जिल्ह्यामधून हे कार्ड जमा केले आणि 396 विद्यार्थी, 396 कार्डबोर्ड आणि 396व्या जयंतीनिमित्त ही आगळीवेगळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आम्ही शिवाजी महाराजांना मानवंदना अर्पण केलेली आहे। यासाठी किती विद्यार्थी लागले? यासाठी 396 विद्यार्थ्यांच्या कलाकृतीमधून ही साखळी तयार केलेली आहे। 396 विद्यार्थी लागले। सर, यापूर्वी देखील तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांची कलाकृती साकारलेली आहे। काही पण एका जिल्हा परभणीच्या शाळेमध्ये ते साकारली होती, ती कोणत्या पद्धतीने साकारली? परभणी येथील श्री सारंगस्वामी विद्यालय येथे 1396 विद्यार्थ्यांच्या मानवी साखळीमधून, जे की आपण आपल्या शाळेमध्ये गेल्या वर्षी 1000 विद्यार्थ्यांच्या मानवी साखळीमधून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली होती, तसेच परभणी येथील श्री सारंगस्वामी शाळेमध्ये 1396 विद्यार्थ्यांच्या मानवी साखळीमधून काल मानवंदना दिलेली आहे। आपल्यासोबत शाळेचे मुख्याध्यापक हे देखील आहेत। सर, काय सांगाल, जे तुमच्या शाळेतल्या शिक्षकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त एक सुप्रसिद्ध व चांगली कलाकृती साकारली, त्याबद्दल काय सांगाल? हा अत्यंत एक स्तुत्य अशा प्रकारचा उपक्रम आहे। या उपक्रमासाठी आमच्या शाळेचे शिक्षक, सर्व शिक्षक वृंद आणि विशेषतः बर्वे सर यांनी खूप मेहनत घेऊन हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि हा उपक्रम त्यांनी सफल करून दाखवलेला आहे। विद्यार्थ्यांच्या माध्यमातून अत्यंत नाविन्यपूर्ण अशा प्रकारचा उपक्रम हा महाराष्ट्रामध्ये कोणीही केला नसेल असा उपक्रम त्यांनी त्यांच्या कल्पनेतून साकार केलेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या 396व्या जयंतीनिमित्त ही एक मानवंदना त्यांनी दिलेली आहे। अशा प्रकारे याविषयी सांगतो। आपल्यासोबत शिक्षण समितीचे सदस्य हे देखील उपस्थित आहेत। माधव खरात 2-3 दिवसापासून कौसळी परिसरामध्ये या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जे कलाकृती साकारण्यात येणार आहे त्याची जाहिरात देखील सोशल मीडियावर भरपूर प्रमाणे प्रसिद्ध करण्यात आली, परंतु जसा प्रतिसाद गावकऱ्यांचा पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही, याबद्दल काय बोलणार तुम्ही? नाही, शाळेमध्येही जेव्हा आपण 396व्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांची मानवंदना देण्यासाठी जी आपण आज कलाकृती साकार केली, त्यामध्ये गावातल्या पालकांना सूचना दिल्या होत्या। पालक वर्ग बऱ्यापैकी आला होता, जे शाळेमध्ये ज्यांचे विद्यार्थी ते पालक आले, परंतु गावातून जी गावकरी मंडळी यायला पाहिजे होती ती थोडीशी कामानिमित्त आली नसेल, परंतु बराच प्रतिसाद गावकऱ्याकडून, व्यवस्थापन समितीकडून, विद्यार्थ्याकडून खूप चांगला प्रतिसाद भेटला आणि 396 विद्यार्थी कॅम्पसमधल्या 3 उर्दू शाळेचा, विशेष म्हणजे उर्दू शाळेतसुद्धा खूप चांगलं सहकार्य केलं। त्यांचे विद्यार्थी ह्याच्यामध्ये बसवले आणि बर्वे सरांनी जे त्यांना सूचना दिल्या त्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी फॉलो केल्या। त्या पद्धतीने चांगलं कलाकृती त्यांनी एकदम स्पष्टपणे वरून आपल्याला चांगल्या पद्धतीने दिसली आहे, तशा पद्धतीने त्यांनी सहकार्य केलेलं आहे। तर याच्यामध्ये काही जणांचं सहकार्य गावातून लाभलं नसेल, परंतु ज्यांना उत्सुकता आहे, ज्यांना ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ही कलाकृती बघायला यायची होती ते आले होते, काही जण आले नसतील, त्यांचं काही विशेष हे नाही। जिल्हा परिषद शाळेचे माजी मुख्याध्यापक गाजरे मॅडम हे देखील उपस्थित आहे। मॅडम, काय सांगाल, तुमच्या शाळेतील शिक्षक ज्ञानेश्वर बर्वे हे खूप चांगल्या पद्धतीने कलाकृती साकारतात, त्यांनी यापूर्वी देखील अनेक कलाकृती साकारली, तर तुम्हाला काय वाटते?
ज्ञानेश्वर बर्वे सर कलाकार यांच्याबद्दल मला अभिमान वाटतो आणि प्रशाला कौसडी येथे ते कार्यरत आहेत आणि त्यांचे जे काही कलागुण आहेत ते विद्यार्थ्यांमध्ये उतरत आहेत व विद्यार्थीसुद्धा चांगल्या प्रकारे कलाकृती करत आहेत. गेल्या वर्षी त्यांनी छत्रपती शिवराय यांची मानवी साखळीतून प्रतिकृती तयार केली होती, तसंच आता कार्डद्वारे सुद्धा केलेली आहे. आणि फक्त शिवरायांची जयंतीच आम्ही अशा उपक्रमातून सादर करत नाही, तर मतदान जनजागृती असेल, मुलींचे शिक्षण असेल, अंधश्रद्धा निर्मूलन असेल, साक्षरता असेल, प्रौढ साक्षरता, या सर्व बाबतीमध्ये आमच्या शाळेमधील श्री ज्ञानेश्वर बर्वे सर यांच्या कला माध्यमातून जनजागृती करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये गोडी लागलेली आहे आणि विद्यार्थ्यांचं जे काही सातत्यपूर्ण शाळेमध्ये येण्याचं प्रमाण आहे ते वाढलेलं आहे. शाळेतील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी देखील आपल्यासोबत उपस्थित आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ज्ञानेश्वर बर्वे सरांनी जे कलाकृती साकारली ते तुम्हाला कशी वाटली? खूप छान वाटली. सरनी आम्हाला ते पोस्टर दिले, आम्ही त्याच्यावर सरनी ते मोठं पोस्टर आणलं होतं. त्यांनी सरनी त्याचे पूर्ण असे 4 खप्पे म्हणजे पूर्ण असे चौकोनी याच्यात केलं. आम्ही ते एक चिटकवले ते आणि आम्हाला खूप छान वाटलं हे काम करून. सरनी खूप छान प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती दाखवली. आम्हाला पण खूप छान वाटलं. आम्ही खूप मदत केली सरला आणि सरनी पण आम्हाला खूप छानपणे हे सांगितलं वगैरे कळलं. आम्हाला खूप छान वाटलं. आम्ही हे सगळं केलं. हे सराव करण्यासाठी किती दिवस लागले तुम्हाला? एका दिवसात केलं. एका दिवसात. कशा पद्धतीने केले? सरांनी आणलं होते पोस्टर आणि सरनी पण ते कट केलते, मग आम्ही चिटकवले आणि त्याच्या मागं पण लावलं चिकट ते करून. या कलाकृती साकारण्यासाठी किती विद्यार्थी लागले होते? आम्ही जास्ती तर आमचा 9वीचा वर्ग गेलो होतो सगळं करायला. 396 विद्यार्थी सगळे मिळून आम्ही केलं हे. पण हे सगळं जोडायला यायला 9वीच्या विद्यार्थ्यांनी होत्या. अजून जास्त तर सगळ्याच विद्यार्थ्यांनी पण मदत करू लागली, पण आम्ही पण होतो. आता ही आमची दुसरी वेळ आहे. आम्ही पहिल्या वेळेस मानवी साखळीतून केलं होतं, आता ही दुसऱ्यांना पोस्टर आणून केलं. काय नाव? माझं नाव समीक्षा शरद महाजन, कितवीला आहे? इयत्ता 9वी. आता जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जे बर्वे सरांनी कलाकृती साकारली ते कशा पद्धतीने? त्यांनी हे पोस्टर आणलं होतं शिवाजी महाराजाचा. एक त्यांनी असा एक फोटो म्हणजे त्यांना जो आवडला तो त्यांनी निवडला आणि त्याचे पोस्टर बनवून आणले खूप मोठे. तर पोस्टर त्यांनीच सांगितलं. ही सगळी कल्पना तर त्यांचीच होती, परंतु त्यांना थोडंसं हातभार लावण्यासाठी आम्ही मदत केली आणि आम्ही मदत करून आम्हाला चांगलं वाटलं. कारण आणि वेगवेगळे प्रोग्राम बर्वे सर घेतच राहतात. जसं की आता त्यांनी पुढचा एक प्रोग्राम सांगितला आम्हाला 23 तारखेसाठी की तुम्ही किल्ले बनवून आणा, त्याच्यात ते नंबर पण काढणार आहेत आणि हे पण त्यांनीच केलं. याच्या आधी त्यांनी मानवी साखळीतून शिवरायांची प्रतिकृती हे केली होती. हे होते थळी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापक. जे कलाकार आहेत ज्ञानेश्वर बर्वे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त चांगल्या पद्धतीने व कलाकृती साकारली आहे. यापूर्वी देखील त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज असो किंवा विविध महापुरुष असो त्यांच्या जयंतीनिमित्त खूप चांगल्या पद्धतीने कलाकृती साकारत आहे.